केंद्रीय कर्मचाऱ्यांनो 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. मग ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते. कारण आता समोर येत आहे अशी माहिती ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे एचआरए आणि टीए एरियस हे धोक्यात येऊ शकतं. सध्या असा अंदाज व्यक्त केला जातोय की 8व्या वेतन आयोग लागू होण्यास तब्बल 20 ते 22 महिन्यांचा विलंब होणार आहे. आणि हाच उशीर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खिशावर मोठा परिणाम करणारा ठरणार आहे. कारण सरकारचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर बेसिक पगार आणि डीएचा एरियर्स तर मिळतो, पण एचआरए, ट्रान्सपोर्ट अलाउन्स, युनिफॉर्म अलाउन्स आणि चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स यांसारख्या भत्त्याचा एरियर्स अनेकदा दिला जात नाही. म्हणजे जर आयोग 2027 पासून लागू झाला तर जानेवारी 2026 पासून वाढवलेल्या भत्त्यांचे पैसे कर्मचाऱ्यांना मिळणारच नाहीत, अशी भीती यावेळेस व्यक्त करण्यात आली. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना शहराच्या श्रेणीनुसार 30%, 20% आणि 10% एचआरए हा मिळतो. 8व्या वेतन आयोगामध्ये यात मोठी वाढ अपेक्षित आहे, पण उशीर जितका वाढेल तितकेच वाढीव भत्त्याचं नुकसान सुद्धा वाढणार आहे. दुसरीकडे सरकारसमोरही मोठं आर्थिक आव्हान उभं राहिलं आहे. ते म्हणजे देशात सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाखाहून अधिक पेन्शनधारक आहेत. या सर्वांना 2 वर्षाचा एरियर्स देण्यासाठी सरकारवर तब्बल 2.4 लाख कोटी तर 3.2 लाख कोटी रुपयांचा भार हा पडणार आहे. मात्र एक दिलासादायक बाब म्हणजे बेसिक पगार आणि डीएचा एरियर्स मिळण्याची शक्यता मात्र कायम आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर परिणाम होणार नाही, पण मोठ्या भत्त्यांच्या एरियर्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता सरकार नेमका कोणता निर्णय घेणार हे तर बघायला लागेल. कर्मचाऱ्यांना पूर्ण एरियर मिळणार की मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.